नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी आशा करते तुम्ही सगळेजण ठीक आहात. मी हेमांगी पाटील, करूया झाडांशी मैत्री या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. हा व्हिडिओ मी खूप दिवसांनी बनवते, तरी हा पूर्ण बघा. याच्यात एक मी नवीन प्लांटची तुम्हाला माहिती सांगणार आहे, जे की फक्त आपल्याला हिवाळ्यात फुलं देतं. चला तर मग आपण बघूया किती सुंदर झाड आहे ते. हे बघा, हे पांढरी पांढरी फुलं दिसत आहेत ना, आणि हे हँगिंग बास्केट मध्ये लावलं जाणारं झाड आहे. याचं नाव आहे क्रिसमस कॅक्टस. हे अतिशय सुंदर आहे आणि याच्या फुलांचा जर आकार बघायला नाही, आज पण खूप मंद मंद सुवास आहे याला. हे असं छान सगळीकडनं फुललेलं आहे. आता हा व्हिडिओ बनवायचं कारण की याला फक्त फक्त हिवाळ्यातच फुलं येतात, आणि याचं नाव क्रिसमस कॅक्टस पडलंय कारण की हे आपल्याला हिवाळ्यात, जेव्हा डिसेंबर महिन्यात क्रिसमस सीझन येतो त्या दरम्यान हे फुलं द्यायला सुरू करतं. मला मागच्या वर्षी एक दोनच फुलं आली होती म्हणून व्हिडिओ बनवता आला नाही. ह्या वर्षीला भरपूर कळ्या आणि फुलं लागलेली आहेत म्हणून मी यावर्षी हा व्हिडिओ बनवला. तर ह्या झाडाची आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. या झाडाला पाणी तसं तर खूप कमी लागतं. हिवाळ्यातनं तुम्ही याला 15 दिवसातनं पाणी टाकू शकता. जेव्हा याचे पानं, हे याचे पानं जरा वेगळ्याच प्रकारचे बघा, हे असं असं पान आहे याचं. तर हे पानं जेव्हा खालच्या साईडला असं झुकायला लागतात तेव्हा याला पाणी टाकायचं, म्हणजे माझ्या झाडालाही पाणी टाकायची गरज आहे. तर तेव्हा ते पाणी टाकल्यानंतर ते ताट उभे राहतात. आणि माती कशी पाहिजे, तर इतर कॅक्टसला जशी लागते तशी कोरडी माती, थोडं वाळूचं प्रमाण, थोडं कंपोस्ट आणि थोडी माती असं मिक्स करून याला ड्राय अशी, म्हणजे पाण्याचा निचरा होणारी चांगली माती लागते. ऊन याला भरपूर लागतं. रात्रीच्या वेळेस याला अंधाराची गरज असते आणि सकाळी मग याचे फुलं असे फुलतात. याच्यात वेगवेगळे पिंक वगैरे कलर येतो, याच्यात पांढरा कलर हा माझ्याकडे. आणि हे छोटस प्रपोगेशन कसं होतं, तर ह्या छोट्या छोट्या पानांची कटिंग आपण करून मातीत खोचली आणि त्याला योग्य वेळी पाणी दिलं तर ते प्रपोगेशन होऊन जातं. खूप सोपं आहे प्रपोगेट व्हायला. आणि बाजारात त्याची किंमत 100 ते 200 रुपये या दरम्यान मिळतं. पण बाजारातून घेण्यापेक्षा आपल्याला पण कडून कटिंग मिळाली तर तुम्ही हे झाड नक्कीच लावू शकतात. आणि याला असं पाण्याची गरज नाही, जास्त काळजीची गरज नाही. फक्त काळजी घ्यायची ती म्हणजे कटिंग जगायच्या टायमाला कटिंग थोडीशी नाजूक असते. आणि हे पानं आहे ना, हे पानं जे छोटे छोटे पानं आहे, याची छोटे छोट्याच कटिंग विकत मिळतात, तर तसं पण आपण आणू शकतो. आणि हे हे याचे पानं बघा वेगळेच आहे ना, असे नॉर्मल पानांसारखे याचा आकार नाहीये. तर हे याचे पानं आहे आणि छान दिसतात. आणि याला असे छान कलर मध्ये फुलं येतात. वासही खूप छान आहे आणि सूर्यप्रकाशाला चांगला लागतो, मोकळी हवा लागते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून जरूर कळवा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बागप्रेमी मित्र पोहोचायला मदत करा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी गार्डनिंग.